मग तुला जे एक मानसिक समाधान घरामध्ये पाहिजे होतं हो, ते मिळालं आणि तुझा इकडचा फोकस आता क्लिअर राहिला. क्लिअर राहिला. आणि कसं होतं की 2 गोष्टी असतात, तुम्हाला मिळवायचं आहे पण वकवक नको त्यामध्ये. ती असेल ना तर आपल्याला काय करायचं नक्की कळत नाही. आणि माझ्या स्वभावात कसं आहे माहिती आहे का, की एखादी गोष्ट करायची, चांगली करायची, टॉपपर्यंत न्यायची, पण नंतर जेव्हा आपल्याला कळतं की याच्यापुढे आता वेगळं काय आपण करू शकत नाही, मग थांबायचं, ब्रेक घ्यायचा, वेगळं करायचं किंवा काहीतरी थांबून वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा. मग अशा गोष्टी म्हणजे मी जसं रियालिटी शोमध्ये पहिलं कॉमेडी एक्सप्रेस केलं होतं. 200-250 प्रयोगानंतर एपिसोडनंतर मला असं वाटलं की थांबायला पाहिजे, थोडंसं वेगळं करायला पाहिजे. तोचपणा येतो. हां, म्हणजे येऊ शकतो. हां मग मी फू बाय फूच्या सेकंड सीझनला गेलो हां आणि सेकंड सीझन मी जिंकलो. म्हणजे पहिला सीझन वैभव मांगले जिंकला होता, सेकंड सीझन मी जिंकलो, पण मी थर्ड सीझन नाही केला. कारण ती इतक्या चांगल्या स्किट झाल्या की मला असं वाटतं परत त्याच पद्धतीचं लगेच होईल की नाही माहिती नाही माझ्याकडून. हां बरोबर आहे. ते थांबलो, ब्रेक घेतला, मग कॉमेडीची बुलेट ट्रेन आली. मग त्याचं एक 400 एपिसोड झाल्यानंतर तिथे ब्रेक घेतला, मग हास्ययात्रा आली. कोरोनामध्ये ते थांबवलं मी. त्याच्यामध्ये मध्ये वेगळे अँकरिंग शोज, नाटकं चालूच होती. पण मला असं वाटतं थांबल्यामुळे ना माझ्यातला ॲक्टर जिवंत राहिला आत्तापर्यंत. हां तुला अंतर्मुख व्हायला वेळ मिळाला. हां, आणि काय होतं की पैसे बघा, पैसे आम्हाला इव्हेंट्समध्ये किंवा बाकी या माध्यमातून मिळतातच. मी स्वतः वेगळ्या पद्धतीने डिरेक्ट पण करतो, ॲड्स डिरेक्ट करतो किंवा इव्हेंट्स करतो. तर पैसे मिळतात. पण ना मला नेहमी असं वाटतं, लहानपणी एक प्रश्न म्हणजे सगळ्यांना विचारतात ना, मोठेपणी कोण होणार, तो मोठेपणी कोण होणार? प्रत्येकाने सांगायचं मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. मी एक मला सांगितलं मला अंशुमन विचारे व्हायचं आहे म्हणून. तर 5 मिनटं पाहिनं कळेना. म्हणजे म्हटलं मला मीच व्हायचं, मला कोणाची कॉपी नाही व्हायचं आहे. लोकं माझी कॉपी करतील म्हटलं. हां. सो मला असं वाटतं स्वयंभू असणे म्हणतात ना, तो कदाचित ते लहानपणापासून बीज असावं असं मला वाटतं. पण आता जी नावं घेतली हास्य जत्रा वगैरे, हां. पण मला सांग लोकांना हसवणं सोपं आहे की अवघड आहे? अत्यंत कठीण गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की का थांबलो? कारण मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा आणखी वेगळं का हसवू? उद्या माझं हसवलं आता तेच करतोय हा. बराच वेळा काय होतं, एखादी गोष्ट पीकला गेली ना की लोक म्हणतात अरे जबरदस्त चालला, ह्याच्यावर का ग्रेट ॲक्टर नाही. नंतर तोच करते, तसंच करतो रे तो. तेच आहे, कंटाळा आहे असे, तेच करतो. म्हणजे लोक वरती चढवतात पण आणि आपटतात पण. तर त्याने आपटायच्या आधी आपण बाजूला झालेलं बरं असं मला वाटतं. पण ही समज तुझ्यात आली कशी? राजगुरू. एक अनुभव तुला मोठा धडा दिला. राजगुरूंनी मला एक सांगितलं की तुमच्या हातात फक्त चांगलं काम करणं आहे, मेहनत करणं आहे, पण त्याचं फळ देणं फक्त वेळेच्या आणि वरच्याच्या हातात आहे. आणि ते चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला थांबूनच काम करावं लागतं. हां, म्हणजे मी असं म्हणत नाही, पैशासाठी बरेच मी असे काम चालव पैसेचे पिक्चर केलेले आहेत, नाही म्हणत नाही. शेवटी आपल्याला अंबानी किंवा आनंदला बिल भरताना सांगावं लागत नाही की मला मी हे काम करतोय, तुला पहिलं बिल भर, नंतर बाकीच्या गोष्टी बोलू. बरोबर आहे. सो त्या गोष्टीसाठी मी बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत, इव्हेंट्स करतो. पण माझं जे काम आहे ना, ते मी असं वाटतं की माझं काम उत्तमच झालं पाहिजे. म्हणजे आता तुंबाडच्या मंजुळाबद्दल मी खास सांगेन की खरं सांगायचं तर जो सतीश मी कॅरेक्टर करतोय, ॲक्च्युअल स्क्रिप्टमध्ये काही नव्हतं. मी गेलो होतो ऑडिशन द्यायला दुसऱ्याच भावजेच्या स्क्रिप्टला, भावजेच्या रोलसाठी. पण ना त्यांनी सांगितलं सतीश तू कर. म्हटलं सतीश रोल तर काहीच नाही. म्हटलं नाही तू कर, खूप मजा येईल. म्हणजे हे तर सगळं म्हटलं मजा यायला रोल तर असायला पाहिजे. तर म्हटलं काय करू यार, करू की नको? माझी बायको म्हणाली कर तू, वेगळ्या पद्धतीची फिल्म आहे तर तू कर. मी तिला ऐकवतो ना सगळ्या गोष्टी. म्हटलं ठीक आहे, मी केली. आणि मी म्हटलं आता आपल्याला दिसायचं, आता काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी जो सपाटा लावला काहीतरी करून दाखवण्याचा, तर त्याचं फळ आता मला वाटतं 5 जूनला लोकांना कळेल. रोल वाढवला गेला तुझा? वाढवला गेला म्हणण्यापेक्षा ना त्यांना वाढवावं लागला असेल कदाचित. म्हणजे रोल दिसेल तुझा? दिसेल 100%. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.